हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरू करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली पिठाची गिरणी ही एक नवीन योजना आली आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला ह्या सुशिक्षित शिकलेल्या आहेत, परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे त्या बेरोजगार आहेत। त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात, पण आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता येत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरू करता यावा व थोडेने फार पैसे कमावता यावेत, जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील। या हेतूने मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला। या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येते। त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही। आता महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या की या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतःजवळील काहीच रक्कम भरावी लागत नाही। दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की पीठ गिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता या योजनेअंतर्गत होणारे फायदे काय आहेत ते आपण पाहू। मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील। या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100% अनुदान उपलब्ध करून दिले जाते। महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल। राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील। आता आपण योजनेच्या नियम व अटी काय आहेत ते पाहूया। अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये। अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। एकाच कुटुंबातील अनेक मुली किंवा महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुलीला किंवा महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त असता कामा नये। आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण पाहू। अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आणि हे आठवणीत ठेवा की वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आतच असणे आवश्यक आहे। पुढे अनुसूचित जाती व जमातीचा जातीचा दाखला, बँक खात्याचा तपशील, अर्जदाराचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदाराचे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स, यावर अर्जदाराचे नाव, बँक नाव, शाखा, खाते क्रमांक व कोड नमूद असावा व हे बँक खाते सुरू असल्याबाबत मागील 3 महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत ही जोडावी। पुढील कागदपत्र व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना नंबर 8 चा घराचा उतारा ही जोडावा आणि विद्युत पुरवठा सोय असलेबाबत MSC च्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत ही जोडावी। मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे फोटो व प्रतिज्ञापत्र। तर मित्रांनो, ही होती आवश्यक कागदपत्रांची यादी। आणि हे देखील जाणून घ्या की अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे कोणती असू शकतील। तर अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल। अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल। अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल।
आता ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या। अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील आणि सदर अर्ज जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल। आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।